अकाली पडीत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर तात्पुरता दिलासा मिळाला आहे। जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले। अकाली पडीत जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात या मागणीसाठी शेतकरी नेते अजित काळे यांच्यासह शेतकऱ्यांनी हरियासमध्ये 2 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते। यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या। शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत मंत्री विखे पाटील यांनी आंदोलनस्थळावरूनच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला। या प्रश्नावर पुढील आठवड्यात बैठक घेऊन पुढील प्रक्रिया जलद गतीने सुरू करण्याचं आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले। यानंतर मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली। त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की अकाली पडीत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी हीच आपली भूमिका असून या संपूर्ण लढ्यात आपण शेतकऱ्यांसोबत आहोत। शेतकऱ्यांचे हित डावळून कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। शेती महामंडळाच्या जमिनींबाबत यापूर्वीही शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतल्याचे सांगत विखे पाटील यांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग 1 करताना कोणताही मोबदला न घेण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळल्याचे स्पष्ट केले। अकाली पडीत शेतकऱ्यांना आहे त्या ठिकाणी जमीन देण्याची शासनाची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले। यासाठी मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला मंजुरी आणि त्यानंतर राज्यपालांची मान्यता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ही प्रक्रिया पुढील 15 दिवसांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन देत शेतकऱ्यांनी तोपर्यंत उपोषण स्थगित ठेवावे अशी विनंती त्यांनी केली। दरम्यान शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत कोणताही निर्णय घेताना त्यांचा हक्क अबाधित राहील असेही मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले। उद्योजकांना जमीन देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला असला तरी प्रथम शेतकऱ्यांच्या जमिनींचे वाटप करून उर्वरित जमीन डिफेन्स क्लस्टरसाठी देण्याची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, गिरीधर आसने, शरद नवले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। मंत्री विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित झाले असले तरी पुढील बैठकीत काय निर्णय होतो याकडे अकाली पडीत शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।